राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास भगवान की जय। कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी रविंदुदाना वलपूर्ण भाळी सुतेज नेत्री तिमिरव गजाळी ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझवीन शंभो मज कोण तारी जटा विभूती उटी चंदनाची कपाल माला प्रीत गौतमाची पंचानना विश्व निवांतकारी तुझवीन शंभो मज कोण तारी। हर हर महादेव बम बम भोलेनाथ की जय। आता काय सांगायचं, तो योगी या दुर्लभ सांगितलेले योगी या दुर्लभ तो म्या देखील असा असेल। जो या योग्यांना दुर्लभ आहे तो आपल्याला दाखवून दिलेला आहे आपल्या सद्गुरूंनी। मग तो कुठं दाखवून दिला तर आपल्याच हृदयात आहे, प्रत्येकाच्या हृदयात आहे। आपल्याला सद्गुरूंकडून एवढा मोठा प्रसाद भेटलेला आहे, पण त्याची किंमत आपल्याला खरंच नाही बरं का। मला सुद्धा मी खरं सांगत, पण ती कवा कळती ते सगळं हातून निघून गेलेलं राहतं, पण तेव्हा कळती। आपण चिंतन करीत नाही, पण चिंतन केलंच पाहिजे। चिंतनाने काय होतं ते सगळं आपल्याला सद्गुरूंनी सांगितलेलं आहे। चिंतन केलं का पूर्ण माणूस मोकळं होतं, शुद्ध। आता ह्या वारीत आलो ना आपण 8 दिवसापासून, मागच्या वर्षी मला यायला काहीच अडचण नव्हती, पण मालकाने नाही जायचं म्हणे। आता मालक म्हणल्यावर काय, स्त्रियांच्या इतक्या जबाबदाऱ्या असत्या ना, तर माऊलींना सांगितलेलं आहे म्हणजे झडझडून वाहिली नाही, पण कशातून वाहिली निघायचं हा प्रपंच नाही। आपण आपलं जो आपल्याला सद्गुरूंनी दिलेला प्रसाद आहे, आपण प्रपंचातून राहून नामस्मरण करायचं, चिंतन करायचं। पण आपल्याला हे वारीला 8-10 दिवस यायचं म्हणल्यावर घरच्यांना लई जड जातं, आपल्याला इकडे वाटवायचं। कोणालाच वाटत नाही काही ना जावाच म्हणून। स्त्रियांच्या इतक्या अडचणी ना, तर जेव्हा तुम्ही स्त्री होताना पुरुष, तेव्हाच त्यांना कळणार स्त्रीची अडचण, तशी अजिबात कळणार नाही। पांडुरंगाला स्त्री काही सगळंच घरचं घेऊन जात नाही। मी त्यांना म्हणलं, मी काय तुमचं गठुडं काही घेऊन जाणार नाही, पण मला जाऊ द्या। पण यावेळेस माझ्या मालकामुळे मला अनुग्रह दिलेला आहे बरं का। पहिलं तुम्हाला हे पण सांगते मी, आमचे दत्ता भाऊ आहे ना, ते मला म्हणे तुम्हाला अनुग्रह कोणामुळे भेटलेला आहे, तुमच्या मालकामुळे भेटलेला आहे। माझे मालक सात्विकच आहे पहिल्यापासूनच, पण त्यांचं खाणं होतं बरं का। पण ते खाणं आहे ना, नामस्मरणाच्या याच्यावर त्यांनी अनुग्रह घेतला। मी 12 वर्षानंतर, मी अगोदर माळ घातली, 12 वर्षानंतर त्यांनी घातली, आणि ते म्हणायचे मी अनुग्रह घेणारच नाही म्हणायचे, तुला काय करायचं ते होऊ दे। पण मी काय करायचे, त्यांनी जरी आणलं ना तर लगेच चिंतन करता करता आपली ती भाजी सगळी करून द्यायची, पण चिंतन करायचं। आणि चिंतन केलं का मग बरोबर सात्विक अन्न तयार होतं। जरी ते असलं तरी पण उद्या ते घालणारच आहे। भाऊ म्हणायचे ज्याला वेळ लागतो ना, जे जास्त काळ टिकत असतं, जे घाईचं असतं ना ते टिकतच नसतं। मला अशी म्हणायची, मी म्हणायचे भाऊ आमचं असं असं चाललं। खरंच आमचे भाऊ म्हणजे दादांनी दिलेला दादाचे, ते भाऊ म्हणजे दादाचे, काय सांगायचं। आता त्यांच्या सुनूबाईंना सांगितलं ना पांडुरंगाचं असं तसं,
त्यांच्याच घरी पांडुरंग आहे, काही दुसरीकडे जायचीच म्हणजे त्यांचीच सगळं काय असेल ते भाऊ आहे. आम्ही म्हणजे ज्यांना पांडुरंग जर पाहायचा असला ना त्यांनी भाऊंकड पांडुरंग पाहायचा. भाऊंच्या रूपामध्ये पांडुरंग आपण जर चिंतन करीत असताना पांडुरंग बरोबर दिसतो आपल्याला. आणि आता कसं आम्ही जरा नात्यातलेच आहे, भाऊंच्या मूळ म्हणजे नात्यातला असल्यावर किंमत नसते हो. म्हणजे आले मामा आले, जावई आले असं असतं ते, पण नाहीये ते कोणाचे मामा नाही, काही नाही, ते देहानी याचे मामा त्याचे हे ते, पण ते परब्रह्म आहे, परब्रह्म स्वरूप आहे. खरंच माझे सद्गुरू ना आम्हाला भेटले, याच्या अगोदर भेटायला पाहिजे होते, आम्ही लहानच असताना. दादांची आता आमच्या घरी यायचे ते, पण आम्ही खूप लहान होतो तेव्हा, माळीचं काही एवढं आम्हाला माहित नव्हतं, अनुग्रहाचं काही माहित नव्हतं, पण गेल्यावर किंमत कळती माणसाला. आमच्या तिथं जगदाळे ताई म्हणून आहे, त्यांचे सद्गुरू बाप्पू आहे, शेरीचे बाप्पू. आता ते कोरोनामध्ये ब्रह्मलीन झाले, पण ते काय सांगू त्यांची दशा, गवळण आहे ती, म्हणजे गवळणच आहे. त्या म्हणी मला माझी आई गेली इतकं दुःख नाही झालं, इतकं दुःख माझे सद्गुरू गेल्यावर, म्हणजे महिनाभर घरात होत्या त्या, कुठंच जात नव्हत्या महिनाभर. आणि जेव्हा भाऊंला भेटल्या त्या, तर त्यांचा शिन भाग आणि म्हणजे पूर्ण मला सद्गुरू त्यांच्यातच दिसते म्हणे, बाप्पू त्यांच्यातच दिसते म्हणे मला. पहा मग आता तुम्हीच आपल्या जवळ असून आपल्याला किंमत नाही हो त्याची, आपण किती आभागी म्हणायचं. आपण ते जगदाळे ताईंना त्या म्हणत्या माझी आई वारली पण मला अजिबात दुःख नाही झालेलं. मी माहेरला गेले ना वारीला बाप्पूंच्या तिकडं, तर मग ते माझं माहेर आहे म्हणे. मी माझ्या माहेरी कधीच जात नाही. बाप्पू हेच माझे माता पिता भ्राता सगळे माझे सद्गुरूचे म्हणायच्या त्या. आणि अजून सुद्धा आम्ही त्यांच्याकडून पण शिकलो. त्या ताई पण खूप सात्विक. आणि मग एक दिवस असंच मला ते म्हणे मला अनुग्रह घ्यायचा आहे म्हणे. तर म्हणे आपण चिंचपूरला जाऊ म्हणे. तर मग मी म्हणलं खरंच घ्यायचा का? तर म्हणे हा मी महिन्यापासून तयारी करून राहिलो पण मी तुला काय म्हणलो नाही म्हणे अनुग्रहाचं. पहा बरं का मी 12 वर्षांनी माळ 12 वर्षानंतर त्यांनी घातली. आता काही मध्ये किती बदल लवकर होतो पण यांच्यात अजिबात झाला नाही. आणि मला वाटत पण नव्हतं पण मी भगवंताकडे खरंच मागणं मागायचे. कुणी जरी इकडं अंतविधीला गेलं आमच्या संग जर कुणी वारलं तर लगेच मी त्यांना म्हणत आहे काळ जवळ येऊ राहिला बरं का तुम्ही तुमची तयारी करा. आता हे गेलेलं आहे आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे म्हणजे हा. तर मग मी त्यांना हे सांगायचे. मी पारगावच्या मेळाव्याला आले ना तेव्हा भाऊ आमच्या सोबत होते. मी भाऊंना पण हे सगळं सांगितलं. मला म्हणे जनाबाई तू प्रवचन करायला पाहिजे होतं. मी म्हणलं नाही भाऊ मी तुम्हाला सांगत जाईल मला काही बोलता येत नाही काय नाही. तर म्हणे बरं ठीक आहे. पण भाऊंची पण इच्छा होती प्रवचन करावं म्हणून. झालं माझ्या सद्गुरूंची जी इच्छा आहे ती मी पूर्ण केली. बंटी भाऊ आत्ता म्हणे प्रवचन करता का? सुनीताला म्हणे काय करायचं प्रवचन तर द्या आम्हाला शिव्यामध्ये. आता एवढे महात्मा काही सांगायचं भाऊंचं पण काय प्रेम त्यांचं. आणि माझी आई माझी चुलती ह्या पण आलेले वारीमध्ये. त्यांचे जावई दत्ता भाऊ यांचा खूप आग्रह. दिवसातून 3-3, 4-4 मला फोन
तुमच्या आईला सोबत घ्या, तुमच्या आईला सोबत घ्या. काय एवढा कळवळा असन बरं? काय एवढं त्यांना त्याच्यापासून फायदा असन? फायदा तर आपल्यालाच आहे सगळा, पण नाही काय हित असन काय असन. आणि तुम्ही दोघी चालल्या तुमच्या आईला नाही ना, त्यांची एक तरी वारी होईन बुवा. म्हणजे पुढं काय त्यांना चालणं होणार आहे का? लई अट्टाहास. आणि ही वारी आमची म्हणून नाही बर का, आमचे सगळं ते दत्ता भाऊचे काय असन ते आम्ही जरी केली ना, सगळं पुण्य त्यांनाच जाणार आहे. कारण त्यांचंच जास्त अट्टाहास आहे ना, तुम्ही वारी करावं म्हणून. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.